उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथील भोंगळ कारभार जनता दरबारने आणला चव्हाट्यावर. शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हाडांचे डॉक्टर आलेले नसल्याबाबत तक्रार जनता दरबारला प्राप्त झाली. या तक्रारीची दखल घेत जनता दरबारची टीम उपजिल्हा रुग्णालयात पोहोचली असता 50च्या आसपास रुग्ण सकाळी 8:30 वाजल्यापासून डॉक्टरांची वाट पाहत रुग्णालयात उभे होते. या सर्व रुग्णांशी बातचीत करून जनता दरबारने वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी संबंधित डॉक्टरांना फोन करून पुन्हा आमच्याशी संपर्क साधत 15 ते 20 मिनिटात डॉक्टर येतील असे आम्हास सांगितले. यानंतर 1 तास होऊन देखील डॉक्टर न आल्याने जनता दरबारने बातमी बनविण्यास सुरुवात केली. बातमी बनवित असताना कामावर असणाऱ्या एका सिस्टरांच्या माध्यमातून संबंधित डॉक्टरांशी बोलणे झाले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की माझी गाडी आसनगाव जवळ खराब झाली आहे. 3 महिन्यापूर्वी घेतलेली 16 लाखांची गाडी सोडून मी येऊ शकत नाही. तोपर्यंत कोणत्याही रुग्णास याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. याबाबत जनता दरबारच्या मनात आलेले काही प्रश्न. डॉक्टरांची 16 लाखांची 3 महिन्यांपूर्वी घेतलेली गाडी नेमकी चॅनल बातमी बनविते त्याच दिवशी कशी बंद पडली? रुग्ण रुग्णालयात वाट पाहत असताना पर्यायी व्यवस्था करून डॉक्टर रुग्णालयात पोहोचू शकत नाहीत का? ज्यावेळी 1 तासापूर्वी वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांना संबंधित डॉक्टरांनी हे कारण का सांगितले नाही? अत्यंत महत्त्वाच्या अशा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक एवढे महत्त्वाचे पद एवढी वर्ष रिक्त का? की नेहमी प्रभारीच्या माध्यमातून कारभार चालविला जातो? कधी संपणार रुग्णांची हेळसाळ? नमस्कार. आज जनता दरबारची टीम आलेली आहे शहापूर उपजिल्हा रुग्णालय येथे. या ठिकाणी हाडांच्या डॉक्टर आजचा वार आहे. 9 वाजताची ओपीडी असते. आठवड्यातून फक्त 2 दिवस हे डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध असतात आणि अशात अवस्था अशी की आता 11:20 झालेले आहेत. आता या ठिकाणी मोबाईल मध्ये आपण वेळ पाहतो आहोत आणि आज 9 वाजताचा टायमिंग असताना देखील 11:20 पर्यंत या डॉक्टरांचा पत्ता नाहीये. याबाबत आम्ही उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक शिंदे सर यांना संपर्क केला असता त्यांनी आम्हाला एक पाऊण तास पूर्वी एक 10-15 मिनिटांमध्ये डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध होतील असं सांगितलं होतं. परंतु आत्ताच्या क्षणाला देखील डॉक्टर उपलब्ध नाहीये. सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी पेशंट येतात, केस पेपर काढून इथे लाईनीत उभे राहतात आपले सर्व कामधंदे सोडून आणि डॉक्टरांचा पत्ता नसतो. याबाबत आपण काही पेशंट आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया किती वाजता ते आलेत आणि कशा प्रकारचा त्रास या ठिकाणी त्यांना सहन करावा लागतो. नमस्कार, आपलं नाव सांगा. यशवंत चव्हाण. कुठून आलेत? शहापूरवरून. मी 8:30 वाजता इथे आलोय. माझ्या पुढे 6 नंबर आहेत. तर 11:20 झाले तरी पण अजून डॉक्टर आले नाही. माझ्या पुढे हे सगळे नंबर आहेत. पहिल्याच वेळेस आलेत का तुम्ही? पहिल्या वेळेस आलोय. हे सगळे 2-3 राऊंड आहेत त्यांचे. अजून कोणी आहेत का? म्हणजे नेहमी येणारे तुमच्यापैकी कोणी आहात का? 2-3 दिवस आज ऑपरेशनची तारीख देणार होते. ते बोलले ते गुरुवारी या तुम्ही 8 वाजता. 8 वाजता तुम्हाला बोलवलेलं? 8 वाजता बोलले. तुम्ही 8 वाजता येऊन थांबलेत? इथेच थांबले. हे पण वाशाळावरून आले एवढे आपण. तुम्ही 8:30 वाजता आलेले? 9 वाजेपर्यंत डॉक्टर पाहिजे ना. 9चा टायमिंगच आहे त्यांचा. हा ना. अजूनपर्यंत आलेले मी आजच आले, माझा पाय दुखतो. आणि या ठिकाणी तुमची अशी अवस्था आहे तर मग कसं काय होणार? किती वाजेपासून तुम्ही लोक लाईनीमध्ये आलेले? आम्ही 9 वाजल्यापासून आलेले. सगळे हाडांचेच आहेत का तुम्ही पेशंट? ही अवस्था नेहमीचीच आहे का? वेळेवर डॉक्टर नसतातच? कल्याण से आए हम, डॉक्टर का पता नहीं है। कल्याण से आए कि यहाँ पे डॉक्टर अच्छे रहते हैं, यहाँ पे आए हम, वहाँ से यहाँ आए, डॉक्टर का पता नहीं। हे पेशंट या ठिकाणी कल्याणवरून आलेले डॉक्टरांना भेटण्यासाठी, दाखवण्यासाठी, आणि या ठिकाणी डॉक्टरांचा पत्ताच नाहीये. किती वाजता तुम्ही आलात? हम 10 वाजता. काय काम करता? हम काही नाही काम, घरी मुलांना वगैरे सोडून तुम्ही या ठिकाणी उपचारासाठी आले? पूर्ण दिवस मोडून या ठिकाणी उपचारासाठी येतात लोक आणि अशा प्रकारचा मनस्ताप या लोकांना या उपजिल्हा रुग्णालयामध्ये भोगावा लागतो, अशी परिस्थिती आहे. या ठिकाणी प्रभारी अधीक्षक असल्यामुळे कोणत्याही डॉक्टरांवरती या ठिकाणी नियंत्रण नाही. मनमानी कारभार या ठिकाणी चालू आहे. कोणी कितीही वाजता येतं, कितीही वाजता निघून जातं. कोणत्याही प्रकारचा अंकुश या दवाखान्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. जर अधीक्षकच प्रभारी असतील आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित नसतील
तर मग अवस्था न बघितलेलीच बरी. उपजिल्हा रुग्णालय हे शासनाने या ठिकाणी गोरगरीब रुग्णांना औषधोपचार व उपचारासाठी उपलब्ध करून दिलेली असते आणि तिथे जर अशी अवस्था मनस्ताप सहन करावा लागत असेल तर शासनाचा निषेध करावा तेवढाच थोडाच आहे या प्रकारे. हॅलो. हा बोला. नमस्कार सर, कोण बोलताय? सुनील केदारे. सुनील केदार, कुठले पत्रकार आहात तुम्ही? कुठल्याच्या? माझं जनता दरबार युट्यूब चॅनल आहे आणि माझं अहिल्याराज दैनिक आहे. अच्छा साहेब, माझी गाडी बंद पडली इथे टाटा नेक्सॉन रस्त्यात, आलं का लक्षात? हे कसं आता हे होऊ शकत नाही का? टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकत नाही? टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतो पण प्रत्येक वेळेला आता इथे लोकांचं म्हणणं आहे की प्रत्येक वेळेला असाच तुमचा. बिलकुल नाही का, 9:30-10 वाजता येतो मी, माहितीये का? आणि मी आल्यापासून इथे ऑपरेशन चालू नव्हतं, ऑपरेशन थिएटर मी मागे लागून आता ऑपरेशन वगैरे सगळं. आठवड्यातून 2च दिवस आहेत ना तुमचे? काय काय? तुमच्या आठवड्यातून या ठिकाणी 2च दिवस आहेत ना? हो 2 दिवस आहे. मग 2 दिवस प्रॉब्लेम येऊ शकतो का नाही येऊ शकतो? टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतो ना, पण इथे तुमच्या संबंधित स्टाफनी या लोकांना सांगितलं पाहिजे. आता मी आलेलो आहे तेव्हापासून यांना कोणतीच प्रकारची माहिती नाही की डॉक्टर येणार आहेत की नाही येणार. 8 वाजेपासून जर लाईनीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहतात. एम एस सरांशी मी स्वतः बोललो होतो, त्यांनी मला 10-15 मिनिटात तुम्ही याल असं सांगितलं होतं. त्या गोष्टीला देखील एक तास होऊन गेला. बोला ना. गाडी चालू होती, हा. मी फास्ट निघालो हा. आणि बहुतेक इंजिन तापलं की काय माहित नाही, गाडी आता बंद पडली आहे. आता आहात कुठे तुम्ही? काय? आता आहात कुठे आहे तुम्ही? मी आसनगावच्या इथे मॅकडॉनल्डच्या समोर आहे. कुठे? आसनगाव आहे ना, हा. आसनगाव मॅकडॉनल्ड हा. हायवेला तिथे आहे, गाडी बंद पडली मध्ये इथे. मग तिथून तुम्ही पर्यायी व्यवस्था करून नाही येऊ शकत काही? गाडी सोडून माझी कशी नवी गाडी आहे, 3 महिन्यापूर्वी 16 लाखाची गाडी आहे साहेब. मग आता इथले जे आता पेशंट आले त्यांना काय सांगावं आम्ही? तुम्ही येणार आहात का नाही येणार? आता मला इथं त्या गाडीचं हे लावल्याशिवाय मी कसं येणार ना? ते टो करणार असेल तर टो करून नेल्याशिवाय मी कशी येणार ना? रस्त्यावर गाडी सोडून तर येऊ शकत नाही ना साहेब. मग आता पेशंटला काय थांबवायचंय की नाही थांबवायचं या ठिकाणी? सगळं प्रमोट करताय की नाही? तर काय काम करतो मी ऍज अ ऑर्थोपेडिक सर्जन ते पण प्रमोट करा. ओटी बंद होते इतकी वर्ष, मेजर ऑपरेशन होत नव्हते. मी आता चालू केले ते सगळे मेजर ऑपरेशन तिथे. त्याचा जरा चांगली गोष्ट आहे, तुम्ही करता ते चांगल्या कामाची सराहना करणारच आहे. रात्रंदिवस ते जरा बघा. हो ते करणारच, चांगले काम केलेलं देखील सराहना करणार आम्ही. काय असं तुमच्या त्रुटीच दाखवणार असं नाही. पण जेव्हा नाही प्रॉब्लेम येऊ शकतो मान्य आहे, पण त्या प्रॉब्लेम आल्यावरती इथल्या पेशंटला माहिती देणं गरजेचं आहे ना. आता मी इथे आलो, जेव्हा बातमी कव्हर करावं लागलो तेव्हा आपल्या ह्या सिस्टर या ठिकाणी आल्या आणि त्यांनी मग त्यांच्याशी संवाद साधला. त्याच्या आधी त्यांच्याशी मी जवळजवळ 1 तास झाला या ठिकाणी बोलतोय. त्यांना कोणालाही कोणतीच कल्पना नाही की येणार आहेत की नाही येणार आहेत, काहीच कल्पना नव्हती. मी डोंबिवलीला राहतो साहेब. आलं का लक्षात? आसनगाव कुठे आहे? शहापूरच्या जवळ आहे का लांब आहे? मी जवळ लांब नाही, आता तुमच्या ड्युटीचाच भाग आहे ना साहेब तो. गाडी माझी बंद पडली त्याला मी काय करू शकतो ना? मी माझी 16 लाखाची गाडी सोडून रस्त्यावर येऊ शकत नाही ना साहेब. आता येणार की नाही येणार हे बघा. उद्रेक ऐका तुम्ही लोकांचा. गाडी टो करून सगळं होऊन मग आता पेशंटला थांबवायचं नाहीये या ठिकाणी. हा म्हणजे ज्यांना अर्जंट दाखवायचं आहे 2-3 तास थांबू शकतात, त्यांना थांबवा. ज्यांना घरी जायचं त्याला घरी नव्हतं. मी येणारच आहे, मी येणार आहे. त्यांची गाडी बंद पडलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार. ते या मॅकडॉनल्डच्या इथे आसनगावच्या इथे आहेत. ऐका ना, माझी गाडी बघा, मेकॅनिक आले तिथे सगळं करतात. व्हिडिओ कॉल करा तुम्हाला हे हवं तर. म्हणण्यानुसार म्हणजे मी काही हवेत नाही बोलत. ठीक आहे चला, इथल्या तुमच्या स्टाफशी संपर्क करून इथल्यांना माहिती द्या, तुम्ही अपडेट करत राहा त्यांना. या ठिकाणी हाडांच्या डॉक्टरांकडे आलेले काही रुग्ण आहेत, त्यांच्याकडून त्यांच्या व्यथा जाणून घेऊया. कशा प्रकारचा मनस्ताप त्यांना या ठिकाणी सहन करावा लागतो. कुठून आले, तुमचं नाव सांगा. आम्ही पळसोलीवरून आलो. काय त्रास आहे तुम्हाला? पायावर मार लागलेले, गाडी या झालेली तर त्याच्याकरता काल आलो होतो, काल परत गेलो, आज आलो तर आता 12 वाजले तरी डॉक्टरांचा पत्ता नाही. काय करणार पेशंट? बोला. पेशंट करणार काय मी याच्यावर?
मग डॉक्टर का खाली पगार घ्यायलात का? हा, या पेशंटचं म्हणणं आहे की जशा प्रकारे त्यांनी शासनाचा पगार घेतात तशा प्रकारचं कर्तव्य या ठिकाणी त्यांनी बजावलं पाहिजे, अशा प्रकारच्या उद्विग्न व्यथा या ठिकाणी रुग्णांकडून मांडल्या जातात. आपण यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचा मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागतो. आम्ही कल्याणवरून आले, आज फर्स्ट टाइम आलेले आम्ही. ते चांगले आहे डॉक्टर, हे असं सांगितले आमच्या बाजूला ना, म्हणून आलेले. काय पण झाला नाही, काय फायदा हो, असं कधी उभे आहे आम्ही. एवढ्या लांबून येऊन जर त्यांना या ठिकाणाहून पुन्हा फेरी मारून परत घरी जावं लागतं रिकाम्या हाताने, तर हा मनस्ताप न झालेलाच बरा. हाडांच्या समस्या ह्या पेशंटला दुखण्याच्या समस्या असतात, त्या समस्यांना तोंड देत या ठिकाणी रुग्णालयापर्यंत पोहोचावं. आणि या ठिकाणची अवस्था अशी असल्यावरती पेशंटला होणारा, रुग्णाला होणारा मनस्ताप याचा आपण या ठिकाणी आकलन देखील करू शकत नाही. या ठिकाणी जे डॉक्टर येणार होते त्यांची वाहन बंद पडले, असं त्यांनी मॅकडॉनल्डच्या इथे, आसनगावच्या इथे वाहन बंद पडले आणि त्यामुळे ते इथे वेळेत पोहोचू शकलेले नाही, असं कारण त्यांनी या ठिकाणी दिलेले. आपण या ठिकाणी हीच अपेक्षा करूया की जो मनस्ताप यांना या ठिकाणी आज सहन करावा लागला तसा मनस्ताप यापुढे सहन करावा लागू नये. सर्व डॉक्टरांनी या ठिकाणी वेळेवर येऊन या ठिकाणी रुग्णांना सेवा द्यावी, हे आपण जनता दरबारकडून या सगळ्या डॉक्टरांकडून अपेक्षा करूया.